आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाळे सर. सर, आजपासून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे. काय अर्थ काढणार, कसं बघताय आंदोलनाकडे ओबीसी नेते म्हणून? नाही, मी वारंवार आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगत असतो की आंदोलकांनी आंदोलन आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जरूर करावं, पण आंदोलनामुळे जनसामान्यांचं जीवन विस्कळीत होईल अशा प्रकारचं आंदोलन करू नये. आजपासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात, एका ठिकाणी नाही तर प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलनाचं आव्हान केलेलं आहे. तर बघू किती यशस्वी होते. परंतु 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, लोकांचं जनजीवन आहे, विद्यापीठाच्या परीक्षा आता सुरू होणार आहे आणि अशा प्रकारे जेव्हा विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करायचा असतो, पालकांना त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागते. अशा वेळेस पालकांसमोर सुद्धा हा संभ्रम निर्माण होणार आहे की मी माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं की आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. दुहेरी पेचामध्ये पालक पडणार आहे, याचासुद्धा त्यांनी विचार करावा. सर, पण 10% आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे. मग हे आंदोलन कशासाठी, असा प्रश्न ओबीसी समाजातून उपस्थित केला जातोय. तुम्ही काय म्हणणार, हे योग्य आहे आंदोलन की अयोग्य आहे? नाही, आम्ही सुद्धा संभ्रमात आहो ना. मी वारंवार आपल्या माध्यमातून बोललेलो आहो की 26 जानेवारीला आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळला. आता 20 फेब्रुवारीला सरकारने संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या चौकटीमध्ये जे बसते ते SC ST OBCला मिळणारं 50% आरक्षण सोडून सर्व प्रकारचा कायदेशीर अभ्यास करून अतिरिक्त 10% आरक्षण दिल्याचा सरकार दावा करते आहे आणि ते टिकवण्याची सुद्धा ते हमी देतात आहेत. अशा प्रसंगी आम्हाला हेच पाहिजे सगळ्या सोयऱ्याचं अंमलबजावणी करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सभागृहामध्ये स्वतः हमी दिली की 6 लाख आक्षेप आलेले आहेत. या आक्षेपाचं निराकरण ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी या प्रस्तावित ऑर्डिनन्सचं किंवा अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू करील. जर एवढ्या प्रकारची हमी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देत असतील तरी आपला त्यांच्यावरती विश्वास नसेल तर मग असं प्रकारे आंदोलन होऊ शकत नाही. आंदोलनाचं समर्थन करताय की अयोग्य आहे, काय होऊ शकत नाही म्हणजे आंदोलन होऊ शकत नाही. सरकारला योग्य तेवढी वेळ द्यावीच लागते आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर नंतर आंदोलनाचं दुसरं तंत्र आपल्याला वापरावं लागतं, अवजार वापरावं लागतं. मुदत संपायच्या आजच करा हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांकडून वारंवार होत आहे, याचा त्यांनी कुठेतरी पुनर्विचार करावा, हेच मी आपल्या माध्यमातून सांगेन. विदर्भात फारसा प्रतिसाद दिसत नाही कुठे आंदोलनाचा. नाही, आपल्या विदर्भामध्ये नाहीच आहे आंदोलन. विदर्भामध्ये असं आहे की मी आपल्याला सुरुवातीपासून सांगितलं की इथे मराठा हा फार कमी प्रमाणात आहे. तो आपल्यासोबत आहे. आम्ही आणि मराठी आम्ही सोबत मिळून काम करतो आणि त्यांनी सुरुवातीपासूनही कधी आंदोलनकर्त्यांच्या मागणीला समर्थन केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे विदर्भामध्ये त्याचा फरक पडणारच नाही. इथे तर जन्मजात कुणबी आहोत आपण, जन्मजात 99% कुणबी आहेत. मराठवाड्यातही ज्या मराठ्यांना 10% आरक्षणावर समाधान मानलं त्यांनी की योग्य आहे, ओबीसीतून नको आहे, आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे, ते मराठे पण आजच्या आंदोलनात जाईल असं वाटतं तुम्हाला? मला बिलकुल वाटत नाही. कारण सुरुवातीपासून याच्यामध्ये 2 भाग होते, 2 प्रकारचा मतप्रवाह होता. एक मतप्रवाह असा होता की जो आम्हाला ओबीसी पाहिजे किंवा कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि दुसरा मतप्रवाह असा होता की आम्हाला बिलकुल कुणब्यांचे प्रमाणपत्रही पाहिजे नाही आणि ओबीसीमधनं आरक्षणसुद्धा पाहिजे नाही. मग हा दुसरा जो मतप्रवाह होता तो या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं काही कारण नाही, कारण त्यांची मागणी पूर्ण झालेली आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होतं, ते स्वतंत्र आरक्षण सरकारने दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या मागणीचे समर्थक जे आहे ते या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बावस्कर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काल मुंबई चर्चगेटमध्ये झालेला आहे. त्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. नाही, आता हेच अडचण होऊन राहिली की एखाद्या व्यक्तीने टीका केली, एखादा व्यक्ती त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध समजा बोलायला लागला किंवा काही आपलं स्पष्टीकरण द्यायला लागला तर त्या व्यक्तीला टोल करून त्यांना माराच्या धमक्या देणे हे जे प्रकार आहे कुठेतरी थांबले पाहिजे. एका बाजूला आंदोलनकर्ते म्हणतात की आमचं शांततेने आंदोलन करावं, ते आव्हान करतात लोकांना की कुठल्या प्रकारचे जाळपोळ हे करू नका, आणि तरीसुद्धा त्यांचे समर्थक अशा प्रकारे जर कुठलं कृत्य करत असेल तर असल्या प्रकारच्या कृत्याचा आम्ही नेहमीच निषेध करू, ते निषेधार्थ पात्र आहेत. शेवटचा प्रश्न, काल जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केलेली आहे. ते एका समाजाचे नेते आहे का वगैरे 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 असं म्हटलं. नाही, बघा, हा देश लोकशाही पद्धतीने चालतो आणि संविधानानुसार चालतो.
संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अशा वेळेस एखाद्या व्यक्ती जर आपल्या आंदोलनाच्या विरोधामध्ये बोलत असेल किंवा आपलं तर अशा वेळेस एकदम त्याला प्रत्युत्तर देणं हे योग्य नसते. आणि हेच होऊन राहिलेलं आहे या आंदोलनामध्ये की त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या मतप्रवाहाच्या विरोधामध्ये कोणी बोलायला गेलं तर ते त्यांना नेहमी खालच्या स्तरावरून जे बोलतात ते आम्हाला अयोग्य वाटते. अशा प्रकारची कृती आंदोलकांनी करू नये हेच मी त्यांना सांगेन. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.